जळगावमध्ये पोलिसांनी भल्या पहाटे कोम्बिंग ऑपरेशन केलंय आणि तब्बल 125 सराईत गुन्हेगार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। अगदी पहाटे 3 वाजल्यापासून 6 वाजेच्या दरम्यान शहरामधल्या वेगवेगळ्या संवेदनशील भागामध्ये पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे। एक दोन नाही तर तब्बल 125 गुन्हेगार सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। अचानकपणे भल्या पहाटे पोलिसांनी केलेले हे कॉम्बिंग ऑपरेशन अर्थातच चर्चेचा विषय ठरताना दिसतंय। 125 सराईत गुन्हेगारांना सध्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे। पहाटे 3 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संवेदनशील भागामध्ये शहरामध्ये पोलिसांनी ही धडक कारवाई केली। वेगवेगळ्या गुन्ह्यांमधले खरं तर हे गुन्हेगार आहेत, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। एकत्रितपणे त्या सगळ्यांना या हॉलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि पोलिसांकडून या सगळ्यांची चौकशी केली जाते आहे। कोम्बिंग ऑपरेशन एका पद्धतीने सध्या जळगाव पोलिसांनी सुरू केलेलं बघायला मिळतं। शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, काही ठिकाणी या गुन्हेगारी कारवाया वाढताना दिसत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जळगावमधले पोलीस आता सतर्क झालेले आहेत। कारवाईला त्यांनी सुरुवात केलेली आपण बघतोय आणि तब्बल 125 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे।